लाडकी बहीण योजनेचे थकीत हप्ते मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च व एप्रिल महिन्याचे हप्ते अजूनही पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। हे हप्ते कधी मिळणार याची अनेक जण प्रतीक्षा करत आहेत। या योजनेच्या लाभासाठी पात्र असताना सुद्धा काही लाभार्थी महिलांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नव्हते। केवायसी झाली होती, त्या पात्र होत्या, परंतु त्यांचे हप्ते आले नव्हते। तसेच बऱ्याचशा महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकली होती आणि त्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते आले नव्हते। तसेच काही महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली नाही, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे। त्यामुळे अशा महिलांचे हप्ते येणे बंद झालेले आहेत। तसे पाहायला गेले तर या योजनेच्या माध्यमातून केवायसी न केलेले, केवायसी करूनही अपात्र असलेले, केवायसी चुकलेले व केवायसी दुरुस्त न केलेले जवळजवळ 57 लाख लाभार्थी आढळून आलेले आहेत। ज्या लाभार्थी महिलांची केवायसी बरोबर आहे असे एकूण 1,80 लाखपेक्षा जास्त लाभार्थी आहेत। महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वितरित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली होती व त्याच अनुषंगाने आता साधारणपणे 15 मे 2026 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांचे मार्च व एप्रिल महिन्याचे हप्ते एकत्रित वितरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तसेच ज्या महिला लाभार्थी पात्र आहेत परंतु काही तांत्रिक कारणास्तव जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नव्हते, त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते सुद्धा या हप्त्याबरोबर देण्यात येणार आहेत। अगोदर समाज कल्याण विभागामार्फत या योजनेचा निधी उपलब्ध करून देण्यात येत होता, परंतु आता आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग व जनरल प्रवर्गातील लाभार्थी या तिन्हींसाठी वेगवेगळे लेखाशीर्ष निर्मिती करण्यात आलेले आहेत। या तिन्ही प्रवर्गासाठी वेगवेगळा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता या तिन्ही प्रवर्गासाठीचा निधी वितरित करण्यात येणार आहे व 1 एप्रिल पासून जे काही देयक बाकी आहे ते या नवीन लेखाशीर्ष अंतर्गत देण्यात येणार आहेत। यामध्ये तांत्रिक अडचण अशी आहे की 1 एप्रिल 2026 पूर्वीचे जे काही अनुदान आहे ते अगोदरच्या लेखाशीर्षानुसार वितरित करण्यात येणार आहेत आणि आता 1 एप्रिल 2026 नंतरचे जे काही अनुदान आहे ते आता नवीन लेखाशीर्षानुसार वितरित करण्यात येणार आहे। आता ही जी तांत्रिक अडचण आहे ती दूर झाल्यानंतर या योजनेचे हप्ते वितरित करण्यात येणार आहेत। या योजनेसंदर्भातील जे काही पुढील अपडेट येतील ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।